मराठा आरक्षणासाठी गेल्या 6 दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात सरकारच्या शिष्टमंडळास अखेर आज गुरुवारी यश आलंय। दरम्यान उपोषण स्थगित करण्यात आलंय। 13 जुलैपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। दरम्यान सगळे सोयरेंबाबत काय काम झालं असा प्रश्न यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी शिष्टमंडळाला उपस्थित केलाय। आचारसंहितामुळे सर्व खात्यांचं काम बंद होतं असं उत्तर शिष्टमंडळानं दिलंय। आणखीन 2 महिने वेळ वाढवून द्या, मित्र म्हणून मित्रच थोडं ऐका असं शिष्टमंडळातील सदस्य शंभूराजे देसाई म्हणालेत। यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यावेळी उपस्थित होते। मराठा कुणबी एकच आहेत, अनेक नोंदी सापडल्यात, आता अडचणी नाही। शिंदे समितीनं काम सुरू ठेवावं, शिंदे समिती रद्द करू नका, अधिकार प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत, राज्यभरातील केसेस मागे घ्या असं पाटील म्हणालेत। सरकारला 1 महिन्याचा वेळ द्यायचा का असं मनोज जरांगे पाटील उपस्थित समाजाला विचारलंय। सरकारला 1 महिन्याचा वेळ दिला आहे, उद्याचा संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतो असं देसाई म्हणाले। जरांगे पाटील यांच्या लढ्यानं 10% आरक्षण मिळालं असल्याचं देसाई म्हणाले। 10 महिन्यांपासून आंतरवाली सराटीमध्ये उपोषणासाठी सहकार्य केलं, त्याबद्दल मराठा ओबीसी समाजाचे जरांगे पाटील यांनी आभार मानले। आता यापुढे आपापसात वाद नको, गुण्या गोविंदानं राहा असं म्हणत सर्वांचे आभार मानले।